तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्ष भोगावयाचे कर्म, मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काल्ही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषांस, योगियांस दान, धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पापकोंचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठायी करुणा असल्या कारणाने, आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषांस केलेल्या दान धर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते. सद्गुरू त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पाप कर्म आपल्यावर ओढून घेतात व आपल तपह फल शिष्यामध्ये संक्रमित करतात. परंतु पाप कर्माचे फळ भोगल्याशिवाय चकत नाही. देव, सत्पुरुष, सद्गुरू, अवतार पुरुष, महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पाप कर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र, फलपुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्रगतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल, निर्जीव असलेले दगड धोंड्यावर फिरवीत. त्या दगड धोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मागणी त्या पापकर्मांचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एकाह दृष्टांत सांगतो. लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाश्रीशमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री आपलाज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले. त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही, या विचारांनी माता पिता चिंतेत होते. व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय आपराजांस दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले. कारण दान स्वीकार न करण्याचे आपळराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पाप संग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. आपलाज आपले सासरे श्री सत्यऋषीश्वर श्री बापन्नार्य यांच्याकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्मदिवस असल्या कारणाने श्वशुरगृही भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीयेस आपलाजांचे जन्मदिवशी पण श्री बापन्नार्यांच्या घरी भोज करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे.